हा व्लॉग इकडे स्टार्ट करायच्या मागे एक कारण आहे. ते कारण आहे ही मुलगी. ते कारण आहे ही मुलगी. मी सांगते. आता रिसेंटलीच आमचं ना आर्ग्युमेंट झालं होतं, त्याच्यामध्ये मला यशला सांगावं लागलेलं की त्याच्या सगळ्या कामांमध्ये मला लक्ष द्यावं लागतं. जर मी लक्ष नाही दिलं तर त्यात चुका असतात. तर हा मला बोलला नाही नाही नाही. तर आज आम्ही आमचं यूट्यूबचं 2 इयर्स कंप्लीट झाले म्हणून सेलिब्रेट करायला एक हॉटेल बुक केलं. आणि इथे हॉटेलमध्ये आली मी तेव्हा मी लक्षच नाही दिलं. ह्याच्यावरती सोडलं मी की तू बुक कर, सगळं तू कर. एक मिनिट पण मला एक मध्ये एक सेकंड ह्यानी एका माणसासाठी बुक केलं. बाई आणि मी कुठे जाऊ? सेलिब्रेशन होतं ना. मी काय बोलतोय हे बघा आता त्याला कळालं. आता मी त्याला दाखवलं इन्स्टंट कर्मा. नाही, ज्या मी काय- बोलत नाही मी चुका करतच नाही बाबा. इन्स्टंट कर्मा वगैरे काय नाही. एक असा विषय होता की आम्ही इथे स्वीट बुक केला आहे आणि स्वीट एका माणसाचं काय करणार काम त्या स्वीटमध्ये मला काय माहिती. अरे पण मी बिझनेसमॅन थोडी आहे. त्यांना आय एम एन आर्टिस्ट. मला एक माणूस माझी बायको लागते सदैव. पण मला एक गोष्ट सांग, ज्या स्वीटमध्ये एक माणूस अरे बाबा मला माझी बायको लागते सदैव. मी बोलतोय की जिथे एवढी मोठी जागा आहे त्याच्यात एक माणूस राहू शकतो तर 2 तर राहू शकतात ना. राहू शकत नाही. मला सांग राहू शकतात. राहू शकतात. मग तू हे नॉर्मल असलं पाहिजे नाही, डिफॉल्ट. कसं मी तुला सांगते, ब्रेकफास्टचे एक्स्ट्रा पैसे दुसऱ्या माणसाचे लावणार. आता एक अडल्ट तू सिलेक्ट केला म्हणजे ब्रेकफास्टचे, एक्झिक्युटिव्ह लाऊंजचे, ह्या सगळ्याचे एकाचेच पैसे घेतले असणार त्यांनी. आता तू दुसरा माणूस टाकला तर 2 माणसाचे होणार ना. आणि मला काय बोलत होतं, वाव पुण्याला किती स्वस्त आहे. का स्वस्त आहे? कारण की तू एकच माणसाचं. तर गाईज इकडे माझी कॉफी आलेली आहे. मी जरा कॉफी पिऊन घेतो. बाकी आता हा ब्लॉग स्टार्ट होईल पुढे. ही स्टार्ट नव्हती ॲक्च्युली. हिने प्रॉब्लेम केला म्हणून चालू केलं. ओके गाईज, तर सगळं आता झालेलं आहे. आम्ही चेक इन वगैरे केलं आहे. तर हा व्हिडिओ आम्ही इथे पहिले तर तुम्हाला सांगितलं की यूट्यूबला झालेले आहेत 2 वर्ष कंप्लीट. आणि खूप म्हणजे थँक्यू सो मच सपोर्ट केल्याबद्दल. येस. आणि आम्ही खूप विचार करत होतो, म्हणजे आता आज डेट काय आहे 25 एप्रिल आहे. आम्ही विचार करत होतो की काय असं करूया की आपल्या 2 इयर्स कंप्लीट झालेत असं. तसं एकदम चांगलं सेलिब्रेशन काय करता येईल असं विचार. हो. तर आम्ही हे डिसाईड केलेलं की आपण जरा ब्रेक घेऊया. आपण नेहमी आधी खूप टाइम झाला आपण असं हॉटेल वगैरे बुक केलं आणि ब्रेक घेतला. आम्ही युजली विश्रांती करायला जायचो. आपण आधी ब्लॉग केलेलं टाइम. सो तसा विचार केला की आता आपण करूया. बट या टाइमला आम्ही पुण्यामध्ये आहोत बिकॉज पुण्यामध्ये आम्ही अजून 2-3 दिवस राहणार आहोत एका वेगळ्या गोष्टीसाठी. ते पण तुम्हाला सांगू आम्ही. तर आम्ही खूप विचार केल्यानंतर हे डिसाईड केलं आहे की 2 इयर्स कंप्लीट झाले आहेत यूट्यूबला. आणि दिस वॉज ओनली पॉसिबल बिकॉज ऑफ यू गाईज. तुम्ही बघितलं, तुम्ही इंटरॅक्ट केले, तुम्ही ब्लॉग्सवरती कॉमेंट केले, सगळ्या गोष्टी तुम्हाला जेवढ्या जमत असेल तेवढ्या सगळ्या केल्या. तर आम्ही विचार केलं की ऑन बिहाफ ऑफ यू गाईज आपण असं गरजू लोकांना डोनेट करूया. आणि हे कसं ऑपरेट होणार आहे डोनेशन. आणि पहिली बात, प्लीज असं काही कॉमेंट वगैरे करू नका की आम्ही शो ऑफ करतोय किंवा काय करतोय. एक मिनिट. हे शो ऑफचं जे आहे ना ते त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की आता आम्हाला बघून लोक इन्फ्लुएन्स होतात. तर आता मी कोणती लिपस्टिक लावते तर तुम्ही इन्फ्लुएन्स होतात. मग मी जर डोनेशन दाखवलं तर मग ते पण तुम्ही इन्फ्लुएन्स. म्हणून इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी की जे आम्ही हे पहिल्यापासून करत आलो आधीपासून. तर मग असं आहे की जर आम्ही बाकी सगळ्या गोष्टी दाखवतो तर हे पण दाखवणं आमचं कामच आहे. आणि हे आम्ही एका ब्लॉग मध्ये, कुठला होता तो ब्लॉग, 1 मिलियन सेलिब्रेशन इंस्टाग्रामवर, येस, तेव्हा पण केलेलं. तर कंटिन्यू. तर आम्ही असा विचार केला आहे की ऑन बिहाफ ऑफ यू गाईज आम्ही डोनेट करणार आहोत. आणि कसं ते तुम्हाला सांगते. आता युजली ॲव्हरेजमध्ये आमच्या युट्यूबच्या व्लॉगला 1 लाख पर्यंत व्ह्यूज येतात, पण लाईक्स कमी येतात. तर तुम्हाला फक्त व्हिडिओ बघितल्यानंतर 1-2 सेकंड काढायचे आणि या व्हिडिओला लाईक करायचंय. आणि जेवढे या व्हिडिओला लाईक असणार तेवढे आम्ही डोनेट करणार. म्हणजे 1 लाईक इज इक्वल टू 1 रुपी असं. तर मग तुम्ही मॅक्सिमम लाईक करा आणि वी होप की आपण मॅक्सिमम लोकांना हेल्प करू शकू. आणि असं नाहीये की फक्त एका सेक्टरला आम्ही डोनेट करणार आहोत, आम्ही बऱ्याच सेक्टरला डोनेट करणार. तर जेवढे लाईक असेल त्याच्यावरती डिपेंड करतं. जर पैसे कमी असेल तर एका सेक्टरलाच करू. तर मग आम्ही विचार केला की दिस इज समथिंग. आणि जे पैसे जाणार ते पण तुमच्या नावाने, की
वाईब विथ याशीचे व्ह्यूअर्स. येस, वाईब विथ याशी व्ह्यूअर्स किंवा सबस्क्रायबर्स किंवा काही फॅमिली, वाईब विथ याशी फॅमिली वाईब विथ याशी फॅमिली, बिकॉज हे सगळं तुमच्यामुळे पॉसिबल नसतं आणि तुमच्यामुळे पॉसिबल नसतं. तुमच्यामुळे पॉसिबल तुमच्यामुळे सगळं तुमच्याशिवाय पॉसिबल नसतं. तुमच्याशिवाय हे सगळं पॉसिबल नसतं. म्हणून शिवानी तेव्हा गाडीत विचार केला की आम्ही करणारच होतो, तर आपण असं वाला करूया. बेल वाजली का? एक मिनिट काही सॉरी, माझं नाव खराब करणार आहे. आम्ही बॅग खाली ठेवून आलो, तो आमची बॅग द्यायला आलाय. थँक्यू सो मच यार, थँक्यू सो मच. ग्रेट डे सर. यू टू. थँक्यू. ओके, सो ॲज युजल बॅग खाली नाही विसरलो नव्हतो मी, आता विसरलेलो बॅग. पण खाली मी त्यांना सांगितलेलं की ती बॅग, ते बोलत होते की आम्ही सगळं सामान घेऊन येतो. मी बोललो की सॅक आम्ही घेऊन जातो, दुसरी तुम्ही घेऊन या. ओके, तर हेच आहे. आणि तुम्हाला जेवढं म्हणजे 1 वीक पर्यंत आम्ही ठेवू. 1 वीकच्या नंतर आपण बघूया की या व्हिडिओला किती लाईक आहेत आणि तसं आपण डोनेट करू. आणि तुम्ही जर बघत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल, तुम्ही फ्रेंडला शेअर करून त्यांचा पण लाईक घेऊ शकता का, तेही तुम्ही गुड यार, गुड ब्रेन. नाईस, व्हेरी गुड. म्हणजे फक्त थोडासा वेळ काढून एक लाईक करून टाका, म्हणजे आपण तेवढं हे करून टाकू. तर आणि ही व्हिडिओ इज नॉट ओनली अबाउट दिस. आता आम्ही कुठेतरी आलोय सेलिब्रेट करायला, म्हणजे हे नॉर्मल आम्ही जसं येतो ते फक्त एवढं अनाउन्स करायचं होतं. आता बाकी नॉर्मल ब्लॉग चालू करतो. 1 2 3. अरे वाईफ विथ याशीची फॅमिली, या या या. नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आम्ही ग्रँड हयात रिजन्सी पुणे इथे राहायला आलेलो आहोत, कारण पुण्यात काम होतं. तर तुम्हाला ही रूम टूर दाखवतो. दिस इज रिजन्सी सूट, रॉयल सूट नाही, रिजन्सी स्वीट. आता स्वीट का सूट हे आपण नंतर डिसाईड करू, पण आम्ही इथे आलेलो आहोत तुम्हाला रूम टूर. आणि तुम्हाला व्हिडिओच्या एंडला आम्ही सांगू पण की किती पैसे झाले, याच्यामध्ये काय काय इन्क्लुझिव्ह होतं सगळं. तर या आपण रूम बघूया. पहिले दारातून आत आल्या तुमच्या राईट हँड साईडला एक मस्त मोठा आरसा, जिथे आत्ताच शिवानीने कॅप्चर केलं आणि तिचं सगळं म्हणणं मांडलेलं. लेफ्ट हँड साईडला मस्त 4 लोकांचा जेवणाचा टेबल आहे. आणि हा 4 लोकांचा जेवणाचा टेबल तुम्ही ठेवलाय, पण तुम्ही बुकिंग करताना मिनिमम 1 पर्सन कसं जात तुम्ही करता. अरे ते बिझनेसमॅन लोक रात्री इकडे थांबतात, सकाळी कोणी मीटिंगला येतात त्यांच्यासाठी आहे. त्याच्यानंतर इकडे एक असा मस्त प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती पेंटिंग आहे, इथे पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत, लॅम्प आहे. हा एवढा इकडचा एरिया झाला. आम्ही फॉलो मी गाईस. परत थोडंसं पुढे आल्यानंतर टीव्ही केवढा मोठा आहे बाया, असं का बोलतोय. अरे खूप अमेझिंग आहे. आणि हा एक लिव्हिंग स्पेस अशी दिली यांनी, मस्त इकडे बसा, टीव्ही बघा, बाहेर इकडे बॅल्कनी पण आहे. हा एवढा लिव्हिंग स्पेस आणि तो फॉयर एरिया टाईप आपण पकडू. त्याच्यानंतर आता पुढे या, आणि हा आतापर्यंत राहिलेला आमचा सगळ्यात मोठा नाही, वेस्टिनचा सगळ्यात मोठा होता. येस, फॉलो मी. इकडे आल्यानंतर पण ते आपलं गिफ्ट होतं, आपण पैसे नाही भरलेले. इकडे आल्यानंतर तुम्हाला 2 दार दिसतील, 1 2. पहिले आपण तुमच्या लेफ्ट हँड साईडचं दार उघडूया. जे बाहेरून तुम्हाला भेटायला येतील त्यांच्यासाठी वेगळं बाथरूम दिलेलं आहे, आणि अस्थेटिक बाथरूम आहे भाई, मला खूप आवडलं. हे सगळं मस्त व्यवस्थित लावलं इकडे. चला, हे बाथरूम झाल्यानंतर आता तुमच्या समोरचं दार उघडूया, आणि हे मेन आहे मास्टर बेडरूम. ओ माय गॉड, केवढा मोठा बेडरूम आहे. आव ना, 1 नंबर बेडरूमची जागा आहे. आणि ही बेडरूमची जागा, याच्यानंतर इकडे तुम्हाला डेस्क मिळतो काम करायला. आणि मी स्पेशली लॅपटॉप घेऊन आलो इकडे, कारण मला इथे लॅपटॉपवर काम करायचंय. गाईज, तुमचा मित्र इकडे येऊन काम करणार आहे, म्हणून हे डेस्क. गाईज, आम्ही डीजेने शूट करतो. डीजेचा हाच प्रॉब्लेम आहे की मागची लाईट ना हे प्रॉपर येत नाही. आयफोन बरोबर करून काय नाही येते, म्हणजे बघ ना, मागून लाईट आली की आपण काय होतो, आयफोन ते बरोबर कॅप्चर करतो. मागून लाईट आली की एक्सपोजर. हा ठीक आहे, तेवढं चालेल. मी सांगत होतो डीजे घ्यायचा असेल तर. हा, येस व्हेरी गुड. तर हा डेस्क आहे, इकडे डेस्क, इथे टेलिफोन, आणि सगळ्या इम्पॉर्टंट जागांवर टेलिफोन ठेवलेले आहेत, म्हणजे तुम्ही तिथून डायरेक्ट कॉल करू शकता. हा एवढा स्पेस, और इधर आओ. आणि हा पण मोठा टीव्ही, मस्त लेट के टीव्ही. आज आम्ही डिसाईड केलं की एक तरी मूवी बघणारच इकडे. एक तो मूवी देखेंगे, भूलभुलैया बघूया. हा, 1 वाला. येस मजा आहे. किंवा दे दनादन. मेन इव्हेंट गाईस, बाथ सॉल्ट मागवायचंय. भाई, हा बाथरूम एवढा मोठा आहे. आताच्या घराचा जेवढा बेडरूम आहे ना, तेवढा हा बाथरूम आहे. मस्त बाथटब आहे, इथे शॉवर एरिया, आणि तिथे वरती वाला वॉटरफॉल टाईप वाला आहे. ते बघ, वॉटरफॉल टाईप वाला शॉवर आहे, मस्त अमेझिंग आहे. इथे बेसिन दिलाय. बेसिन युजली मी बघितले वेस्टिन वगैरे मध्ये ना 2 बेसिन येतात, की दोघांसाठी वेगवेगळे. इकडे एकच आहे, पण ठीक आहे, प्रॉब्लेम नाही. ड्रायर वगैरे आहे. इतर तुम्हाला एक इम्पॉर्टंट जागा जिथे तुम्ही विचार करता. एक मला आवडलं की ह्याला दरवाजा दिलाय, म्हणजे एक माणूस हे करताना दुसरा माणूस आंघोळ वगैरे करू शकतो. हा, युजली ते कसं असतं, डायरेक्ट ओपन असतं. एक असंच बसून राहा आणि तुम्ही सगळे बघताय. सगळे म्हणजे रूम मध्ये, बाथरूम मध्ये जे लोक आहेत ते लोक.
चला आता इकडे अजून एक आहे. इथे हा प्रॉपर यांनी आहे ना असं वॉक इन वॉर्डरोब टाईप बनवून दिलेलं आहे. मस्त हँगर लावलेत. युजली हँगरला मला नाही वाटत कोण गेलं की कपडे मी लावते जेव्हा 2-3 दिवसासाठी राहतो. एक लॉकर दिलं. ह्याचा पासवर्ड तुम्हाला सांगू 1234 पासवर्ड ठेवले आम्ही याचा. ते ओपनच होतं म्हणून बंद करायला मी लॉक केलं. इथे मस्त इस्त्री दिली आहे. आयनिंग बोर्ड दिलेला आहे. तुम्हाला कपडे इस्त्री करायचे तर करू शकता. कपडे घातल्यानंतर तुम्ही कसे दिसतात ते बघायला पण इकडे आरसा आहे आणि इकडे पण एक आरसा आहे गाईज. हा होता आमचा फुल रूम. एक सेकंड आता वजन कमी झाले तर बघायला ओ माय गॉड वजन देखने पडेगा. लिपस्टिक काढ. ह्याचं किती वजन होणार होतं शिवानी? एक नंबर 53.3. आता माझं वजन होतं 89-90 kgs जेव्हा मी हे चालू केलं 37 days. आता किती तुम्हाला दाखवतो. खरं तर हे आम्हाला असं आता तुझ्या त्या लिप चल तसं तर एवढ्या ह्याच्यामुळे काय 37 हे काय बोलतात त्याला आता असं तुम्हाला इकडे फोडायचं नव्हतं आम्हाला पण ठीक आहे कारण त्यांना करायचं होतं ना. ते इकडे जास्त दिकडे आहे मसल वेट ती बोलली ना आपल्याला 86 आहे ना पण इथं माझं 85 झालंय. 85 झालं. आज ते ठुसलंस ना खाऊन. आज काय खाल्लं शिवानी? सॅलेड खाल्लंय आपण आज. हा पण ते ठुसलंस ना माचा मँगो माचा. सगळ्यांना सांगतो तू मँगो माचा पिला आपण तुझं सांगू मी अमेरिकानो पियाली. हा ही अमेरिकानो पियाली. तर गाईज हाच होता आमचा रूम टूर. काय अमेझिंग रूम आहे. आणि सॉरी खिडक्या दाखवायला विसरलो तुम्हाला. इथे खिडक्या आहेत हे बघा बाहेरचा व्ह्यू. बसायला छान आहे. हा इथे कट्टा दिला यांनी बसायला व्यवस्थित मस्त आहे. मला आवडलं ही रूम मला आवडली. अरे आणि काय प्रॉब्लेम झालेला माहितीये का? स्टार्टिंगला असं झालेलं बघूया आपण कसे पडणार होतो. स्टार्टिंगला असं झालेलं जेव्हा आम्ही बुक केलं आणि इथे येऊन थांबलो ना त्यांनी तर एक पहिला तो बॉम्ब फोडला जो पहिले दाखवला की एकच माणसाची रूम बुक केली. एवढा याच्यात एक माणूस मिनिमम तरी 2 असले पाहिजेत यार. ठीक आहे ते जाऊ दे. ते झालं त्याच्यानंतर आणि हा पॉईंट ऍक्च्युली बरोबर आहे. मी असंच बोलतोय की मिनिमम 2 पाहिजेत त्या एक्स्ट्रा माणसाचं कारण इथे एक्झिक्युटिव्ह लाऊंज ऍक्सेस आहे तुम्हाला. तिकडे तुम्हाला मॉकटेल एका माणसाचे 2,500 त्यांनी एक्स्ट्रा घेतलेत. त्याचे मॉकटेल कॉकटेल ब्रेकफास्ट बाकी सगळे ऍक्टिव्हिटीज त्याचे पैसे ते लोक लावतात फक्त बाकी काय नाही. तर काय बोलू तुम्ही? तर आता आम्ही इकडे मस्त चिल करणार आहोत तुमच्यासोबत तुम्ही बघताय म्हणून. आणि आता आमचा प्लॅन आहे सर्वात पहिले तर जिमला जायचं बिकॉज मिस करायचे. तर पटकन वळूया जिम कडे. आम्ही जिम मध्ये आलेलो आहे आमचं पोट आणि हेल्थ नीट करण्यासाठी. काय करणार आहे आज आपण? आज आम्ही व्यवस्थित ब्लॉग करू शकतो कारण आज ट्रेनर नाही आम्ही स्वतःचं करणार आहे. आज लेग्स करेंगे. ओके स्टार्ट कैसे करने का आपको मालूम है ना? हाँ येस व्हेरी गुड. आता वॉर्मअप करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. इकडचे मशीन्स जरा जास्त चांगले आहेत त्याच्यामुळे एवढा स्ट्रेन येत होता पायामध्ये. आता हा चेस्ट पण मारतोय. मी नाही चेस्ट मारत माझे पाय खूप दुखायला. आम्हाला युजली तो लेग्स आणि शोल्डर मारायला लावतो त्यामुळे मी आज लेग्सचे काय केले 3 एक्सरसाइजेस केले 2-2 सेटच फक्त. एक ते वाला स्कॉट डंबेलवालं आणि एक जे बाकी दाखवलं ते. शोल्डर मारून घेतले 2 आणि आता चेस्ट 2 मारून घेतो आणि मग स्विमिंगला पण भेटूया आपण गाईज. आणि इथे भरपूर काय काय टॉनिक वॉटर आहे फ्रुट्स आहेत पाणी हा डिटॉक्स वॉटर सॉरी. आणि आम्ही कपडे आणून ठेवले. मी ह्याची वाट बघते यार. चल ना लवकर कर. एक ग्लास लवकर लवकर लवकर. अजून 2-3 करी ना मागे लागली. अरे ही बघा आमची जलपरी रेडी झालेली आहे आणि हे कवर्ड आहे बाई एक नंबर. हा एवढा स्विमिंग पूल आहे. या साईडला पण आहे पण या साईडला लोक आहेत म्हणून मी दाखवत नाही. मी आजच हेअर वॉश केलं पण तुला दिलं ना तिने. आमची सबस्क्रायबर होती तिने. हां लहान मुलांचं हे बघा कशी दिसते बघ. हे बघ हे बघ नवरा तुझा नवसाचा 2 मिनिटात मी घालून देतो पकडाचा. माझा नवरा नवसाचा नाही का? बायको तुझी नवसाची. काय बोलली? हे बघ शिवानी हे बघ असं पकडायचं. दाखवतो मी दाखव ना तुला. टेन्शन नको घेऊ तू टेन्शन अजिबात घेऊ नको. हे बघ हे लहान मुलांची मला घाम आलाय म्हणून
ते सटकतंय पुढून, समजलं? ओके आय विल ट्राय. मिसाईल वाटतोय, मिसाईल अशी. इथे चिटपायचं आहे पहिले. हां कम ऑन, यू कॅन डू इट. 1 2. हां हां आम्ही इथे पकडतो, चल. हां चल, कम ऑन, शाबाश. आता तू पण मिसाईल वाटते ब्रो. आता आम्ही जरा स्विमिंग करतो. आमचा अनफॉर्च्युनेटली हा कॅमेरा पाण्याच्या आत नाही जाऊ शकत, म्हणून आम्हाला बाहेरच थांबावं लागेल. नाही सॉरी, कॅमेराला बाहेर थांबायला लागेल. आम्ही पाण्यात जातो. चला काहीच भेटूया डोक्याने. हे काय थंबनेल भेटला आपल्याला. काहीच एकदा दाखव, तोंड दाखव. आमचं स्विमिंग कंप्लीट झालं आणि भाई तिथे ड्रायर पण होता. केस एकदम मस्त व्यवस्थित ड्राय करून घेतले. आता आम्ही चाललोय. आता बघा, व्यायाम केला, स्विम केलं. आता काय भोजन आले, चलो फ्रीवाला खाना खा, चलो. गाईस काय हेल्दी जेवण आहे हे. या स्टर फ्राय भाज्या आहेत, हे लेटेस आणि चीज आणि चेरी टमॅटोज आहेत, आणि हे ते रॅटेटुई आहे. रॅटेटुई बरोबर समजे तुमको. हे बघा शिवानीने पण काय काय घेतलं. हमस घेतलं आहे फक्त, रॅटेटुई घेतलं आहे, लेटस घेतलं आहे आणि काकडी गाजर घेतलं आहे. हे हमस बरोबर खाणार आहे. आम्ही एवढी मेहनत केली, त्याच्यानंतर आम्ही अजिबात ब्रेड बीट नाही खाल्ला. तिकडे ब्रेड वगैरे ठेवलेलं आहे, तर आम्ही एवढंच खाणार. डाएट एके डाएट, उगाच जाडबीड नाही व्हायचं आपल्याला, बारीक ते बारीक राहायचं. चला आता खाऊन घेतो भाई. मी परत आलो कारण हे रॅटेटुई जे आहे ना, रॅटेटुई ते आपण माहिती आहे, तुम्हाला उंदराचा मूवी आठवतो का तुम्हाला? तुला माहिती आहे तो उंदराचा मूवी? अरे तो नाही का रॅटेटुई, तो टोपीमध्ये बसतो उंदीर आणि ते बनवतो. तुला नाही माहिती? तुम्हाला माहिती असेल तर खाली कॉमेंट करा. ते रॅटेटुई म्हणून डिश येते, खूप टेस्टी आहे. डिझनी एक नंबर लागते भाई. आणि मला वाटतं आपण फर्स्ट टाइम खातोय रॅटेटुई. आणि ते कसं असं माहिती आहे का, सगळ्या भाज्या एग प्लांट वगैरे सगळे ठेवतात, त्याच्यावर सॉस टाकतात. एवढी सिम्पल डिश आहे ती, पण ते फ्रेंड्समध्ये तो बनवत होता. नाही रे, रॅटेटुई भाई, रॅटेटुई नावाचा मूवी आहे. काय सांगा जरा, कॉमेंट करून सांगा तो मूवी. आणि बघितला असेल तर ती डिश कधी इमॅजिन केली असेल तुम्ही, कधी विचार केला असेल की हे कसं लागतं. एक नंबर लागतं भाई, एक नंबर. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे अशा सगळ्या भाज्या ना एक एक करून असे ठेवलेल्या असतात आणि त्याच्यावर हा सॉस टाकलेला आहे. एक नंबर लागते भाई. तू खाल्ला आत्तापर्यंत? खूप टेस्टी, खूप टेस्टी. राईट टाइमवरती ठेवलं. हां हां अरे काय बोलायचं शिवानी, सगळीकडे नुसतं सांडासांड कसं करू शकतेस तू शिवानी यार? काय आहे, किती मोठ्या जागेवर आपण आलो आणि इकडे सांडासांड योग्य वाटतं का तुला? असं वाटतं का हे बरोबर करतेस तू? हां सगळे कपडे खराब करायचे, खाली नवीन पॅन्ट घेतली ती पण खराब करायची. मागते की हे काय खाताय तुम्ही? रॅटेटुई आहे, सांग ना तिला. हे बघा आम्हाला न्यूट्रिशनिस्टला सगळं सांगायला लागतं. हेच आहे जे आम्हाला काय बोलतात त्याला, हे असतं ना अकाउंटेबल, उत्तरदायी काहीतरी बोलतात ना, ते ठेवतं की तुम्हाला द्यायची आहेत उत्तर, मग तुम्ही विचार करून खा काय ते खायचं आहे ते. बघूया त्याचं. थोडी देरी के बाद, ओ माय गॉड, आम्ही आत्ता परत गेलो तिकडे. मगाशी हे ठेवलं नव्हतं, मला वाटतं खूपच टायमाच्या आधी पोचलो असं मला वाटतं, पण आम्ही व्यायाम वगैरे करून पोचलो म्हणून. आता इथे पनीर टिक्का पण ठेवलं आहे, आमचं प्रोटीन पण झालं बाई. पण आपल्याला वर जाऊन प्रोटीन शेक प्यायचा आहे गाईज. आता आम्ही प्रोटीन शेक 2दा प्यायला चालू केलं, कारण त्यांनी आम्हाला सांगितलं की आता तुम्ही जास्त वेट उचलता तर तुमच्या बॉडीला पण, मसल्सला पण प्रोटीनची जास्त गरज आहे. आणि असं बोलतात ना की प्रोटीन घ्यायचं नसतं, हे नाही, इट इज नॉट ट्रू. तुम्हाला प्रोटीन लागतं, बॉडीला गरजेचं असतं डेली फंक्शनसाठी पण. आणि आता जेव्हा जिम करता तेव्हा जास्त प्रोटीन लागतं, म्हणून चांगलंवालं प्रोटीन घ्यायचं, पण घेऊ शकता तुम्ही. एवढ्या सगळ्या गोष्टी पण तरी आम्ही एक पण नाही घेतला, अजिबात नॉनसेन्स काहीच नाही घेतलं. हे घेतलं पनीर टिक्का, गपचूप, स्टर फ्राय, आणि हे येते रॅटेटुई आहे बघा, रॅटेटुई. फळं बिळं पण ठेवली आहेत भाई साप. आता जे धडाक झालंय ना लिफ्ट मध्ये, मला बाहेर निघायचं. तुला भीती वाटते? बेल मार, बेल मार. 2 वर अडकलोय आम्ही, कारण जेवताना पण लाईट गेलेली आणि आता परत धुडझुम झालं. आता नाही ना. हॅलो, हाँ लिफ्ट ऐसा धुड़ुक हो गया था एक बार. ओके ओके नो प्रॉब्लेम, थँक यू. शिवानीचा आता तोंडावर हसू येते, मगाशी हे बघ कशी हळूहळू मिळते. हा, मला जरीही मला श्वास, म्हणजे मी श्वास घेऊ शकते ना, पण जरी सगळं बंद झालं ना तर मी नाही घेऊ शकत. पण तिथे जरी पण ऑक्सिजन असेल ना, मी श्वास नाही घेऊ शकत. आणि अचानक बंद. आणि मगाशी आम्ही आता खात होतो ना, तिथे पण लाईट गेलेली, आणि लाईट गेली, बंद झालं, AC बंद झाला, आणि मला झालं की हां म्हणजे ओपन स्पेसेसमध्ये पण तिला होतं. मग विचार करा लिफ्टमध्ये किती होत असेल. आणि आता ती लिफ्ट ज्या प्रकारे बंद झाली ना, आणि मी म्हणजे आपण आता ग्राउंड फ्लोअर वरती तर म्हणून ती धुबूक झाली. नाही नाही तरी ती धुबुकच झाली असते भाई. आणि एवढी डेंजर धुबुक झाली ना, त्याचा फोन आल्यावर मी त्याला तेवढंच बोललो, कुछ नाही लिफ्ट तो विचारतो क्या हो गया.
क्या हो गया विचार, अरे क्या हो गया म्हणजे आम्ही काय टाइमपास साठी मारणार आहे क्या हो गया विचारलं मी, तर बोललो अरे लिफ्ट धुडूप हो गया ऐसा थोडासा. ही बोलते क्या धुडूप. अशा टायमाला तुला काय मी शब्द इम्पॉर्टंट आहे का ती फिलिंग इम्पॉर्टंट. शिवानी हे बघा भाई, तुम्हाला दिसतंय की नाही मला माहित नाही ऑस्मोची केपेबिलिटी किती आहे. वाव यार, हा मस्त दिसतंय. मस्त दिसतंय बघा माझी बायको. आणि ढलता सूरज पडत होती. ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा. चला गाईस, आता आमचं सगळं काम झालेलं आहे. ओ माय गॉड ठिपका दिसतोय मी. आता आमचं जवळजवळ सगळं काम झालेलं आहे. आम्ही जिमला जाऊन आलोय, आम्ही स्विमिंगला जाऊन आलोय. अरे यार हे लाईट कोण टाकणार म्हणून दिसत नाही मी, तेच बोललो. हां, आता आमचं सगळं काम झालेलं आहे. जवळजवळ जिम झाली आहे, स्विमिंग झालं आहे, जेवण नाही झालं आहे. आज थोडंसं खाऊया आपण, थोडंसं. शिवानी प्लीज, तिला विचारल्यावर ती नाहीच बोलते, आमची न्यूट्रिशनिस्ट नाहीच बोलते, ती अजिबात दया नाही करत. आणि दॅट इज द बेस्ट थिंग. पण न सांगता शिवानी थोडंसं खाऊया. नको. हां नको नको, बघूया प्लीज यार थोडंसं यार. काय करायचं माहितीये, बाकी भाजी बिजी खाऊया. हां, भात आणि चपाती. भात नको, भात नाही, चपाती इग्नोर. ओके भाजी खाऊया. भाजी पण खाऊया. मी असा विचार करतो की पास्ता खाऊया. पिझ्झा नको, पास्ता खाऊया थोडासा प्लीज बघूया. प्लीज बाबू ओके प्लीज. ओके ओके. आम्ही आज पास्ता खाणार गाईज, थोडासा प्लीज. आता ही तुमची जबाबदारी की आमच्या न्यूट्रिशनिस्टला नाही कळलं पाहिजे की आम्ही पास्ता खातोय, कारण तुम्ही आमचे आहात, ते पण आमचेच आहेत, पण तुम्ही आमचे आहात. मग तुमच्यावर विश्वास ठेवून मी तुम्हाला हे सांगतोय. आणि मी स्क्रीनमध्ये बघतोय, कॅमेरामध्ये बघण्याच्या ऐवजी. वाव, व्हॉट अ ग्रेट व्लॉगर आय एम. गाईज वी आर बॅक इन द रूम. आता वाजलेले आहेत, किती वाजले जरा सांग. 9 वाजले असतील, मे बी 9 वाजले असतील. आता आम्ही मस्तपैकी मूवी बघतो. एवढ्या मोठ्या स्क्रीनवर मूवी बघायला मजा वेगळी येणार आहे. कुठला तरी साऊथ इंडियन मूवी आहे, शिवानीने शोधून काढला, मला खूप टाइमपासून बघायची इच्छा होती म्हणून. आणि ही बसली बघ, एकदा दाखव, बसली बघ कशी. मी सांगते, ऐका. तेच मी पण. हा, गोरसे ऐकताय. 1 मिनिट थांब, गोरसे ऐकायचंय ना, आता ऐकतील गोरसे. जेव्हा आपण जेवून झाल्यावरती आपण असं बसतो, कसं असं, हा, तेव्हा आपलं जे रक्तप्रवाह आहे ते पायात कमी आणि पोटात जास्त होतं. ओके. कारण की आपण पाय दुमडून बसले, त्याच्यामुळे आपल्या पोटात डायजेशनची प्रक्रिया फटाफट होते. ओके, असं आहे का? आपलं पोट ब्लोट नाही होत आणि आपलं पोट वाढत नाही आणि फूड डायजेस्ट लवकर होतं. ओके. तर आता आम्ही जेवून आलेलो आहोत, त्याच्यामुळे आज आम्ही खाल्लंय मशरूम. लंच डिनर आम्ही दाखवलं नाही कारण की त्याच्यात थोडेसे कार्ब्स होते. ओके. तर मशरूमला जे आम्हाला वाटलं मशरूम पास्ता मागवते कायच असणार आहे, पण त्या मशरूमला एका मोमो सारखं करून त्यांनी पास्ता सॉस मध्ये ऍड केलेलं, पण खूपच भारी होतं. म्हणून मी अशी बसली आहे. हे मला माझ्या कलिगने सांगितलं एका ऑफिस मधल्या, जिला ऍब्स आहेत. ओ मग तर ऐकलंच पाहिजे. आणि हे आठवते तुम्हाला, एशियन लोक असे बसतात, डोरेमॉनची आई, असे डोरेमॉन नाही, नोबिताची आई किंवा शिनचॅन, हे लोक असे बसतात बिकॉज ह्याच्याने आपलं सगळं डायजेशन फटाफट होतं आणि ब्लोटिंग नाही होत. आणि हे ऍक्च्युअली वर्क करतं, तुम्ही पण डेली करा. ओके. माझे डोळे अजून झोमतायत, झोमलेस ना आता परत. माझे डोळे अजून झोमतायत स्विमिंगचे. आता मस्तपैकी थोडा वेळ मूवी बघतो आणि कल्टी मारतो, कारण उद्या आम्हाला कुठेतरी जायचंय आणि ते पण जाम इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला पण बघायला मजा येईल. काहीतरी करूया तिकडे. उद्या कुठे तुला नाही माहिती, उद्या कुठे जाणार आहे? हा, मग उद्या जाणार आहे ना, तर जाणारच आहे ना, पण का नाही जाणार आहे? मग शाणे, मग आता मी बोलतोय का चुकीचं बोलतोय का? हे दाखव, काही करू दाखव. चला गाईज, आता उद्या ब्रेकफास्टला भेटूया. बाय. सकाळी 8 वाजता उठवून मला जिमला घेऊन आलाय. माझे डोळे पण उघडत नव्हते, आता पण नाही उघडत आहेत. पण बरं आहे, व्हेरी गुड. आम्ही आज पण जिमला आलो आहे, आज परत स्विमिंगला जाणार आणि त्याच्यानंतर खायला जाणार आहे, कारण जे तुम्हाला काल आम्ही बोललो ब्रेकफास्ट, त्याच्या आधी हे सगळं गरजेचं आहे. गाईज आमची प्लेट बघताय तुम्ही. आणि मी फायबर का खातोय माहिती आहे तुला? एवढं तुला आयडिया आहे का मी फायबर का खातोय? एवढं फायबरने स्टूल चांगलं होतं. ॲक्च्युली मला असं वाटतं की मी फायबर कमी खातोय, म्हणून मी विचार केला की जरा फायबर घेऊ. आणि मिसळसोबत पाव नाही खाऊ शकत, पण हे मिसळमध्ये मूग वगैरे असतात म्हणून मिसळ घेतली आहे. आणि हा एक बेसन चिला घेतला आहे.
कारण एक चिला तो बनतंय, यांनी एवढं काय नाही टाकलंय. हा होता आमचा ब्रेकफास्ट गाईज. आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे. इकडे थोडा आवाज आहे. शीट मी आज पण कॅमेरा माईक आणायला विसरलो खाली. ठीक आहे, पण आमचा फुल एक्सरसाइज झाली, स्विमिंग झाली. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट पण आम्ही आता नेहमीच आम्ही विचार करतो की हेल्दीच खायचं. मग फक्त फायबर घेतलं आहे. पनीर नव्हतं आता यांच्याकडे ब्रेकफास्टमध्ये म्हणून पनीर नाही घेता आलं, पण घरी जाऊन मी प्रोटीन शेक घेणार आहे. तर मग आमचा दिवस इकडेच संपला. हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं आहे गाईज? काय करायचं बोल बोल. शहाणी खात सुटली. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. तुम्हाला ओ आठवतंय ना? येस गाईज, तुम्हाला लाईक करायला विसरायचं नाही, कारण तुमच्या लाईकवर आम्ही वाईबिलाची फॅमिली थ्रू डोनेशन करणार आहे. तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं असेल गाईज तर कोणाची वाट बघता सबस्क्राईब करा लवकर. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग पण आमचा इंटरेस्टिंग असणार आहे, तो बघायला विसरू नका. आम्ही पुण्यात का आलो आहे, एकतर हे सेलिब्रेशन आम्ही इथे थांबलो कारण आम्हाला सेलिब्रेट करायचं होतं, पण ॲक्च्युली पुण्यात का आलो आहे बघायसाठी पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका.